या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी अर्थात युद्धासंदर्भातली आहे। इराणवर अमेरिका आणि इस्रायलचा संयुक्त हल्ला सुरूच आहे। इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर मोठे हल्ले करण्यात आले आहेत। इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांना टार्गेट करण्यात आले। गेल्या 24 तासात इस्रायल अमेरिकेकडून इराणवर तब्बल 1200हून अधिक बॉम्ब हल्ले हे करण्यात आलेले आहेत। इराणच्या तेहरान शहराचं सर्वाधिक नुकसान आहे। तर मध्य पूर्वेतील युद्धानं आता सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत। शनिवारी रात्री इस्रायल हवाई दलानं इराणची राजधानी तेहरानमधल्या प्रसिद्ध अशा गांधी रुग्णालयावर सुद्धा मिसाईल डागलेलं आहे, क्षेपणास्त्र डागलंय। या भीषण हल्ल्यात रुग्णालयाच्या इमारतीचं प्रचंड नुकसान आहे। रुग्णालयातील वॉर्ड्स अक्षरशः ढिगाऱ्याखाली खचले गेलेले आहेत। तर शेकडो रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत होते असं कळतंय। तिथं इराण सुरक्षा परिषदेच्या सचिवांनी आता मात्र धमकी दिलेली आहे। इराण जळतोय, आम्ही त्यांना देखील जाळून टाकू अशी आता धमकीच देण्यात आलेली आहे। इराणनं आता इस्रायल आणि अमेरिकेला धमकी दिली आहे, तर तिथं खामेनी शहीद झाले, त्याचा बदला घेणार असं आता इराण सांगतंय। दोनही बाजूनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत। आता हे युद्ध आणखीन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जातीये। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी शहीद झाले आहेत असं इराणकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे इराणी राष्ट्रपती मसूद पेशकियान यांनी मात्र या सगळ्या संदर्भात निर्धार व्यक्त केलेला आहे। लढाई सुरूच राहणार, बदला घेतला जाणार असं आता इराणकडून स्पष्ट आहे। तिथं आयातुल्ला खामेनींचा मुलगा मोजतमा खामेनीचाही मृत्यू झालेला आहे। इराणी मीडियानं तसा दावाच केलाय। इस्रायलच्या हल्ल्यात मोजतमा खामेनी हा देखील मारला गेला असल्याची बातमी आता समोर येतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।